नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आणि सगळ्यांना सद्बुद्धी सुद्धा देऊ देत। याचं कारण हेच की तुम्ही थंबनेलला बघितलं आणि तुम्हालाही आता असं वाटलं असेल की हा काय प्रकार आहे, कारण मी अशा गोष्टी काही मानत नाही की असं काही असतं किंवा काय, पण ती जी बुद्धी आहे किंवा एखाद्याचं वाईट व्हावं ही भावना जी आहे त्या गोष्टीबद्दल मला इथे बोलायचं आहे। पहिल्यांदा झालं काय ते सांगते। काल सकाळी मी दादरला जात होते आणि जातानाच मम्मीचा मेसेज आला एकदम, आणि व्हॉट्सअपला मी ओपन केलं तर व्हॉट्सअपला असं होतं की हे काय, म्हटलं ह्या गोष्टी ते बघून इतक्या जास्त माहिती नाही। हा माहित आहे असं करतात लोक, ह्या गोष्टी चालू राहतात, होळीच्या दिवसामध्ये तर जास्त करतात, पण आम्ही कधी अनुभवलेलं नाही किंवा आमच्या घराच्या बाजूला खूप आधी म्हणजे जवळजवळ पप्पांचं खूप चांगलं चालू होतं त्यावेळेला अशा गोष्टी घडायच्या। आजूबाजूला लिंबू वगैरे दिसायचे, ते काय ते गुलाल वगैरे घालून किंवा ते टोचणी वगैरे लावून। तर आता 10, 12, 13 वर्ष हे सगळं बंद होतं, काहीच नव्हतं। आणि त्याच्यानंतर आत्ता मग मम्मी राजश्रीकडे आले। मग होळी झालेल्या दुसऱ्या दिवशी आली ती मंगळवारी, कारण राजश्रीचं पण काम आणि बाळाचं पण दातांचं वगैरे थोडं व्हायला लागलं, त्यामुळे किरकिर करायला लागली। आणि मम्मीला पण एकटीला तिला म्हटलं की तू जात येत राहा, एकटी घरात जास्त वेळ ही करत बसू नकोस, कारण आम्ही पण नाहीये जास्त आणि पहिला जाणं येणं व्हायचं, आता म्हटलं यात्रा नंतरच मला जायला मिळेल। ती पण म्हणाली ठीक आहे। मग होळीच्या दुसऱ्या दिवशी ती आली राजश्रीकडे आणि काल हा प्रकार दिसला। आणि आमचं जे गेट आहे, म्हणजे 2 गेट आहेत, एक मोठा गेट आहे पूर्ण ते जे साईडला जागा आहे त्याच्यासाठी, आणि एक जो मेन गेट आहे जो अगदी दरवाजाच्या समोर येतो। तर तो जो मोठा गेट आहे तर त्याच्या समोर कोणीतरी ते पान कसलं आहे माहित नाही, ते फोटोमध्ये मला कळत नाहीये, मे बी ते केळीचं पान आहे की असेल बहुतेक, आणि ते मला वाटते भातामध्ये गुलाल टाकलाय बहुतेक आणि ते मिक्स करून ते ठेवले कोणीतरी। आता हे कोणी ठेवलंय हे आम्हालाही कल्पना नाहीये, आहेत काही डोक्यामध्ये की असं कोण करू शकतं, ते थोडीशी कल्पना आहे, पण आपण डिरेक्टली नाही करू शकत जोपर्यंत आपल्याला कळत नाही। आता कुणी ना कुणीतरी पाहिलं असेल, हे नंतर समजेल आम्हाला चौकशी केल्यानंतर। पण जी बुद्धी आहे एखाद्याचं वाईट व्हावं किंवा हे करावं, तर हे खरंच पॉसिबल आहे का? आता गावातल्या सगळ्यांना तरी माहित आहे की मी व्हिडिओज वगैरे करते किंवा हे, त्यामुळे ज्या व्यक्तीने हे केलं असेल ती व्यक्ती सुद्धा बघत असेल मे बी। तर मला एवढंच म्हणायचं आहे, जी गोष्ट तुम्ही करताय की ही एखाद्याचं वाईट व्हावं किंवा उतारा करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या मला अजिबात म्हणजे पटत नाहीत मनाला, काय होते त्यांना काय होत नाही हे दूरची गोष्ट आहे, कारण जसं पॉझिटिव्ह आहे तसं निगेटिव्ह गोष्टी सुद्धा आहेत, निगेटिव्ह एनर्जी सुद्धा आहे हे मी मानते। पण असं काहीतरी उतरून टाकल्याने, असं काहीतरी लाल पिवळं केल्याने एखाद्याचं वाईट होईल ही गोष्ट मनातूनच काढून टाका, कारण एखाद्याचं वाईट होणं हे त्याच्या कर्मावरती डिपेंड आहे। त्याचं कर्म तेवढं खराब असेल तर त्याचं वाईट होईल, ते भोगेल आणि त्याच्यानंतर परत त्याचं चांगलं होईल। आणि जर तो नाम जप करत असेल, त्याच्या त्या आध्यात्मिक गोष्टीमध्ये असेल, तर कदाचित ह्या गोष्टी होणारही नाहीत त्याच्या बाबतीत, एवढी शक्ती ती असतेच, तर ही मी मानते। पण जेव्हा तुम्ही एखाद्याविषयी वाईट विचार करायला जाता ना, की अरे आता आम्ही 12-13 वर्ष आमच्या आयुष्यात इतकं खराब होतं, इतकं म्हणजे आम्ही जोपर्यंत शिक्षण घेत होतो तोपर्यंत एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या, कारण पप्पा आजारी पडत होते सारखे, मम्मीवरती सगळी जबाबदारी आलेली, तर हे सगळं जेव्हा होतं तेव्हा ही लोक, मला वाटतं तेव्हा त्यांना मजा वाटत होती असेल बहुतेक अशा लोकांना, की काय होतं यांचं होऊ देत म्हणून। पण जर एखाद्या वेळी चांगलं झालंय, मुलं चांगलं करतायत, एखादं घर आपलं पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतायत, तर लोकांच्या पोटामध्ये एवढं का दुखावं की का त्रास व्हावा? जाताय तर जाऊ देत ना, तुम्ही त्यावेळी प्रोत्साहन केला नसेल असेल, पण आता ती मुलं करतायत। आईनं तिच्या खस्ता खाल्ला, वडिलांना त्रास इतका झाला, वडील देवाघरी गेले, आई आता एकटी आहे, मग जगू देत ना व्यवस्थित, तिच्या चांगलं होऊ देत, एखाद्याचं चांगलं होऊ देत ही भावना आजकाल मला वाटत नाही की कुणाच्या मनात असेल, कारण जास्त करून एखाद्याचं चांगलं झाल्यानंतर खुश होण्यापेक्षा जळणारेच जास्त आहेत, की एवढं कसं चांगलं होतं याचं, एवढं कसं यांना यश मिळते। पण जेव्हा आम्ही त्या गोष्टीतून गेलो, पप्पा जास्त आजारी होते, मम्मीलाही करावं लागलं, राजश्री, विनू, मी शिक्षणाचे होतो, आम्ही शिक्षण कसं बसं कम्प्लीट केलं आमचं, आम्हाला किती प्रॉब्लेम आले त्या याच्यामध्ये। शिक्षण घेताना अक्षरशः महिन्याला जे पास असतो, गाडीचा जो पास असतो, कॉलेजला जेव्हा मी जायचे, अप अँड डाऊन करायचे, तेव्हा तो पासला सुद्धा पैसे नसायचे कधी कधी, तेव्हा माझी मावशी माझा पास वगैरे काढून द्यायची। विनूला सुद्धा जिथे जिथे स्पर्धांना जायचं, तो सामान्य स्पर्धा किंवा कुठल्याही स्पर्धांना जेव्हा तो पार्टिसिपेट करायचा विनू, तेव्हा त्याला सुद्धा गाडीला पैसे नसायचे, आजोबांची सायकल घेऊन जवळजवळ 13-14 किलोमीटर सुद्धा तो गेलेला आहे। राजश्रीनं जेव्हा ती डिप्लोमाला कॉलेजला होती
तर तेव्हा महिन्याला फक्त आणि फक्त आम्ही तिला 1000 रुपये पाठवायचो, कारण तिचं जे कॉलेजला तिला ऍडमिशन मिळालेलं, तर ते ऍडमिशन तिच्या गुणवत्तेवरती मिळालेलं आणि आम्हाला फक्त महिन्याला तिचे जेवणाचे मेसचे 700 रुपये असायचे, ते मेसचे फक्त द्यावे लागायचे आणि 300 रुपये वरची तिला खर्च आला. तेवढ्या तिनं पण केलेली आहे. तिनं जॉब लागल्यानंतर तिनं मला वाटतं 6,500 पगार असायचा, तर त्यातले 3,000 ती गावी पाठवायची आणि 3,000 मध्ये स्वतःचा महिना काढायचे. तेव्हा या सगळ्या लोकांना कधी कीव आली नसेल का आमची? विनू इतकं त्या पोरानं हे केलंय, म्हणजे लहानपणापासून त्याने दुकानामध्ये, म्हणजे दुकानामध्ये सुद्धा असं काम केलेलं आहे ऍज अ हेल्पर म्हणून वगैरे. म्हणजे शाळा करायचा आणि बाकीच्या वेळी तो दुकानामध्ये कामाला जायचा, कारण मम्मीला हातभार लागू देत म्हणून. मी मला जेवढं जमेल तेवढं मम्मीला घरामध्ये मदत करायचो, कारण माझं लग्नाचं वय होतं आणि जॉबसाठी मी विचार करत होते की हा मम्मी मी जॉब करते. तर त्यांचं असं होतं की नको, तू मोठी आहेस, तुझं अगोदर लग्न होऊन जाऊ दे, नंतर राजश्रीचं लग्न होईल, तुम्ही दोघी एकदा लग्न होऊन तुमच्या नवऱ्यांच्या घरी गेला की बरं पडेल आम्हाला. आणि मी त्यावेळी जॉबसाठी ट्राय करत होते की जॉब मिळेल किंवा कुठेतरी काहीतरी मिळेल. मी इकडे तिकडे जॉब कारण माझं शिक्षण तेव्हाच बरोबर संपलेलं आणि कॉलेज झाल्यानंतर मला वाटतं 4-5 महिन्यांनी सचिनचं स्थळ आलं. पण कॉलेज झाल्यानंतर मी लगेच इकडे तिकडे अप्लाय करायला सुरुवात केलेली की कुठेतरी जॉब मिळेल. मी पुण्यामध्ये 2-3 ठिकाणी इंटरव्ह्यू करून सुद्धा आले होते की बॅकएंडला तर बॅकएंडला असू देत, पण घरातून असं होतं की नाईट शिफ्ट तेवढी नको, तर मोस्टली बॅकएंडला नाईट शिफ्ट असणार. तर ते 4-5 वेळा येणं जाणं पुण्यावरून, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिघही तेव्हा खस्ता खात होतो की काहीतरी करून आपल्याला घर पुढे न्यायचंय. पप्पांनी जेवढं चांगलं केलं होतं, पप्पांनी पैसा असताना किंवा हे असताना जेवढं व्यवस्थित आम्हाला ठेवलं होतं, पण ती वेळ गेली होती आणि काहीतरी चांगलं करूयात, आपलं घर पुढे नेणार, आपल्या 3 मुलांच्या वरती आहे सगळं, त्यामुळे जसं जमेल तसं करत होतो. मग त्यावेळी मला हे समजत नाही, ही सगळी लोक कुठे गेलेली. त्यावेळी त्यांनी काहीतरी उतारा करून टाकायचं होतं ना की ह्यांचं चांगलं होऊ देत म्हणून, जसं वाईट होऊ देत म्हणून उतारा करून टाकतात किंवा हे करतात, तसं चांगलं होऊ देत म्हणून टाकावं. तुमचं पण चांगलं झालंच असेल. समजत नाही असे जेव्हा तुम्ही लिंबू चिरून टाकताय किंवा असं काहीतरी दही भात कालवून टाकणे किंवा हे असलं काहीतरी करणं, तर अशामुळे तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत का? आमच्या आयुष्यात वाईट येऊ देत नाही देत, पण तुमच्या आयुष्यात चांगले येणार आहेत का? तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही असं केल्यानंतर एखाद्याचं आयुष्य खराब होईल आणि त्यानंतर तुम्हाला आनंद मिळेल? तर तसं कधीच होणार नाही. जेव्हा तुम्ही 10% दुःख देताय ना, 100% तुम्हाला परत येतं. आणि हे अशा लोकांना समजणारच नाही, कारण दुसऱ्याला दुःख देताना त्यांना काय वाटतं, हा आता हे रडतायत, त्यांचं वाईट होत आहेत, करू देत. पण तुम्हाला त्याच वाटेल नाही तर घुमवून फिरून कुठल्या गोष्टीने येईल आणि किती पटीने येईल सांगू शकत नाही. म्हणून नेहमी म्हणतात ना सद्गुरू वामनराव पै सुद्धा की विश्व प्रार्थनेमध्ये सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, तुझे गोड ना मुखात अखंड राहू दे. तर हीच गोष्ट तुमच्यापाशी येते परत, कारण तुम्ही जेव्हा दुसऱ्यांसाठी प्रार्थना करताय, चांगलं ठेव देवा, सुखी ठेव, तेच येते. आता मी कालचंच उदाहरण सांगते. मी जिथं गेले होते दादरला, तर तिथे मी सांगितलं होतं की मैत्रिणी आपल्या ज्या कोणी तर आपण भेटू. मी मीटअप ठेवला नव्हता, तर 3चं टायमिंग दिलं होतं, कारण मला घरी सुद्धा येऊन आरोला शाळेतून घ्यायचं होतं, म्हणून 3चं टायमिंग दिलं. तर 4-4:30ला एक ती लेडीज आली आणि त्या दुकानदारांनी फोन लावून दिला मला, आणि मी त्यांच्या तेव्हा त्या कारखान्यामध्ये होते जिथे ते मसाला तयार करत होता. तिचं जे बोलणं होतं, इतक्या भारी पद्धतीने बोलत होती, सद्गुरूंचे वामनराव पै यांना मानणारी होती. तिनं इतकं छान बोललं, इतकं म्हणजे दीदी तू मला माहित नाही तू परत कधी भेटशील हे नाही, पण तिनं माझ्यासाठी ते एक स्पीकर टाईप आणला होता छोटा की कंटिन्युअसली विश्व प्रार्थना वाजते अशी. आरवसाठी तिच्या मुलीनं श्रीषा म्हणून नाव होतं, तर तिने चॉकलेट घेऊन आलेलं आणि ती इतकी बोलली होती की ताई तुझं खूप चांगलं होऊ देत, तुझे मिलियन्समध्ये फॉलोअर्स होऊ देत, तुझ्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण देत. पूर्ण विश्व प्रार्थना तिने माझ्यासाठी परत म्हटली आणि बोलली हे स्पीकर मी तुझ्यासाठी आणलेले, पण आता हे दुकानदारांना मी देऊन जाते. ती जेव्हा हे मला बोलत होती ना, मला ते जाणवत होतं की हे माझ्यासाठी ती बोलते आणि माझ्या मनातनं सुद्धा तशाच भावना तिच्यासाठी जात होत्या की जर एखाद्याला तुम्ही इतका चांगला आशीर्वाद देताय तर डब्बल पटीनं समोरचा माणूस सुद्धा देतो, तुमच्या आयुष्यात सुद्धा चांगलं होतं. काही लोकांना हे पटत नाही, म्हणून काही लोक काय करतात की दुसऱ्याचं वाईट व्हावं ह्याच्यासाठी असे काहीतरी करून टाकतात. आता मला एक गोष्ट म्हणायची आहे, असं जर होत असेल ना तर तुम्ही एक काम करा ना, जे दहशतवादी आहेत, जे मानवतेविरुद्ध काम करणारी लोक असतात, इतक्या मुलींचं रेप वगैरे होतात, इतक्या मुलींना छळून मारलं जाते, अशा लोकांच्या याच्यात जाऊन टाका जावं ना त्यांचं होऊ देत म्हणून. म्हणजे ते न्याय व्यवस्था जी आहे, जेव्हा वकील हे ह्यांना त्यांना त्रासच भासणार नाही की कल्प्रिटला शिक्षा मिळण्यासाठी त्यांना तेवढं खस्ता खाव्या लागणार नाहीत, आणि ज्यांना न्याय मिळायचा असेल त्यांना पण लवकर मिळेल ना. ह्या गोष्टींसाठी करा, तुम्हाला पुण्य मिळून जाईल की. करून टाका एखाद्याच्या याच्यावरती, असं नाही जमणार का कधी? मला अजूनही वाटतं ही अशी प्रवृत्ती जी आहे ना की एखाद्याला त्रास दिल्यानंतर आपल्याला आनंद होणं, किंवा असं वाटतं की आपल्याला जर एखादी व्यक्ती आवडत नाहीये, तुम्हाला ती व्यक्ती आवडत नाही, तर
इग्नोर करा ना त्या व्यक्तीला. हो दे, त्याचं चांगलं होऊ देत किंवा वाईट होऊ देत, ते तिच्या कर्मानं होऊ देत. पण तुम्ही का तुमचं कर्म खराब करताय? त्याचं वाईट होऊ देत म्हणून ते काहीतरी करून टाक, हे करून टाक. तुम्ही कशाला त्रास करून घेताय एवढा? तुम्हाला असं वाटतं का की दुसऱ्याला आपण काहीतरी अपशब्द बोललो, दुसऱ्याच्या विरोधात काहीतरी गोष्टी करून आपण त्याच्या दारात टाकलं, एक केलं, तर तुम्हाला असं वाटतं की आपल्याला खूप मोठं सक्सेस मिळालं, आपल्या बाबतीत आता चांगलं होणार, त्याचं पण वाईट होणार आणि आपलं चांगलं होणार? तर हे सगळ्यात काय म्हणतात त्याला, मूर्खपणाची विचारसरणी आहे की असं केल्याने चांगलं काहीतरी घडेल. जेव्हा जे मला आता बघत असेल त्यांनाही सांगते, जर तुमच्या दारात असं लिंबू बिंबू कोणी काहीतरी टाकायचं ना, डायरेक्टली आग लावा आणि जाळून टाका सर. आणि तुमचं जे देव आहे ना, त्यांना तुम्ही ज्यांना कोणाला मानता, जे कोणी तुमचं आराध्य देव आहे, त्यांना प्रार्थना करा की त्यांना सद्बुद्धी देऊ देत. असंही विचार करू नका की माझ्या दारात असं करून टाकलं तर त्यांचं वाईट होऊ देत. नकाच विचार करू. असं कोणीतरी करून टाकलं किंवा अशा काही गोष्टी घडल्या तर देव त्यांना सद्बुद्धी देऊ देत म्हणा. जर तो माणूस समोरून तुम्हाला बोलत असेल तर प्रत्युत्तर द्या, त्याच्या भाषेत त्याला उत्तर द्या. समजणारा असेल तर आपण चांगल्या शब्दात सांगितलं तर तो समजून घेतो, पण समजणारा नसेल, 1-2 वेळा सांगून जर समजत नसेल तर त्याच्या भाषेत त्याला उत्तर द्या. माझं तर हेच आहे की 1-2 वेळा सांगून बघते, जर कळत नसेल तर त्याच्या भाषेत आपण उत्तर देऊन मोकळं होते आणि डिरेक्टली त्या व्यक्तीला इग्नोर करायला सुरुवात करते मी. कारण अशा व्यक्तींना आपल्या आयुष्यात स्थान दिलं तर आपल्याला सुद्धा प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होतात, त्यांच्यासारखीच आपली विचारसरणी बनते. ही गोष्ट मला बोलायची होती. आता मला माहित नाही ज्यांनी कोणी हे केलेलं आहे आमच्या दारात, कारण तिथे कोणीच नव्हतं. आता समोर आमच्या जे राहतात, आता मे बी त्या पण राहत नसतील ताई, म्हणून त्यांनी ते नजर चुकवून वगैरे केलेलं आहे असं मला वाटतंय. तर ते कोण आहे ते कळेलच. बघूया कोण, म्हणजे कुणाला एवढा त्रास होतोय की आत्ता एवढं सगळं, एवढ्या मोठ्या दुःखातून आम्ही बाहेर आलो. 1-2 महिने झाले त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय की यातनं बाहेर पडूयात. खूप मोठा लॉस झालाय, सगळ्या गोष्टीतून व्यवस्थित होऊ देत. आता तर अजून कोणाच्या पोटात दुखते की एवढा त्रास का होते? अवघड. मला इतका चीड आलेली ना काल जेव्हा ते बघितलं, विनूने मला टाकला, नंतर कुणाच्या पोटात एवढा त्रास व्हायला लागलाय की आम्ही आता एवढं व्यवस्थित करायला लागलो तर का त्रास व्हायला लागलाय? कारण असं मला कोणीही आठवत नाही की ज्याच्यासाठी मम्मीनं कधी कुणाशी भांडणं केली असतील किंवा आम्ही मुलं कुणाशी भांडलो असेल की आजूबाजूच्यांशी. कधीच नाही. आमचे शेजारी खूप चांगले आहेत तिथले ते, पण कुणी केलं हे माहित नाही. त्याच्यामुळे कधी कुणाशी वैर नाही, कधी कुणाशी खोचून बोलणं नाही, काहीच नाही. सगळे तिथली लोक आमच्या साईडचे खूप चांगली आहेत. म्हणजे मम्मीला नेहमी त्यांनी मदत करत राहिलेले आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये. मम्मीच्या मैत्रिणी खूप चांगल्या आहेत, साईडला सगळे लोक चांगले आहेत. पण कुणी केलंय हे कळत नाही अजून. तर मग बघूया कोण केलं ते समजेल लवकर. पण मी तुम्हाला सांगते, तुमच्या बाबतीत जसं मी म्हटलं असं झालं असेल ना, तर काही डोक्यात विचार घेऊ नका की असं केलंय कुणीतरी आणि आपलं वाईट घडणार म्हणून अजून कुणाकडे तरी जायचं आणि विचारायचं आता मी काय करू किंवा काय करू, कुठलं नारळ बांधू. काहीही करू नका. जे दिसेल ना त्याला आग लावा, सरळ देवाजवळ जाऊन प्रार्थना करा, स्ट्रॉंग मनाने प्रार्थना करा की ज्यांनी कोणी केलं असेल देवा त्यांना सद्बुद्धी दे आणि तुझा कृपा आशीर्वाद नेहमी आमच्यासोबत राहू दे. बाकी काही नाही. तुमचं रेग्युलर काम आहे त्याच्याकडे लक्ष द्या. असं काहीही होत नसतंय की कुणी काहीतरी केल्यानंतर तुमचं काहीतरी वाईट होईल, असं कधीच काही होत नाही. तुमचं कर्म आणि तुम्ही केलेली जी कामं आहेत ना चांगली वाईट, तर त्याचंच फळ तुम्हाला नेहमी मिळतं. ह्या गोष्टीवरती माझा स्ट्रॉंग म्हणजे अगदी भरपूर विश्वास आहे. तुम्ही जितकं चांगलं द्याल तितकं चांगलं तुम्हाला मिळेल आणि तुम्ही जितकं वाईट कराल तितकंच वाईट तुम्हाला मिळेल. जे देताय तेच मिळतं, जे पेराल तेच उगवतं. जशी माती तशीच पिकं सुद्धा येतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मनात ठेवा. हे मला बोलायचं होतं. मम्मीला सुद्धा मी समजवलं. त्यापेक्षाच मम्मीच मला म्हणायला लागली. मला वाटतं मम्मी टेन्शन घेते की काय माहित. मम्मीच मला म्हणायला लागली ज्याचं त्याच्याकडे असतं धनू, त्यामुळे मला काही टेन्शन नाही. तुम्ही काही काळजी वगैरे करू नका. मी हाय व्यवस्थित. मी आता घरी गेल्यानंतर बघते तिथं विचारून वगैरे कुणी काय केलंय किंवा कोणाला काही दिसलंय का, त्यानंतर कळेल. सो चला, नंतर ब्लॉग आपला येईलच. ही गोष्ट म्हटलं तुमच्याशी डिस्कस करते. आणि खुश राहा, सदा नेहमी चांगले राहा, चांगल्या मनाने सगळ्यांना आशीर्वाद देत राहा आणि आनंदी राहा. कोणीतरी आले, सत्य आहे. बाय बाय.